नमस्कार मंडळी, फेसबुकवरून स्वारगेटमध्ये राहत असलेल्या एका ताईंची ऑर्डर आलेली होती. तर त्यामध्ये त्यांना खजूर ड्रायफ्रुट्सचे लाडू 1 किलो, भाजणीची चकली 1 किलो, पातळ पोह्याचा तिखट असा चिवडा 1 किलो अशी ऑर्डर हवी होती. सिनियर सिटीजन असल्या कारणाने त्यांना ही ऑर्डर घरपोच हवी होती. ऑर्डर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ताईंचा आणखी एकदा फोन आला. ते म्हणाले की तुझे मिस्टर जर ऑर्डर द्यायला येणारच आहेत तर सोबत तू जे ब्रेकफास्टसाठी काही बनवत असशील तर ते पण आमच्यासाठी दे. मग काय, शनिवारी रात्री मी हे खजूर आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवून घेतले. त्यानंतर दिवाळीमध्ये बनवलेली चकलीची भाजणी सगळी संपून गेलेली होती. त्यामुळे शनिवारीच चकलीची भाजणी बनवली. रविवारी ही भाजणी गिरणीतून दळून आणली. त्यानंतर रविवारी चकली बनवली. चकलीनंतर पातळ पोह्याचा तिखट असा चिवडा बनवला. ऑर्डरप्रमाणे हे व्यवस्थित सगळं वजन करून पॅक करून घेतलं. त्यानंतर सोमवारी सकाळी नाश्त्यासाठी खोबऱ्याची चटणी आणि हे मिश्र डाळ आणि तांदळासाठी आप्पे बनवणार होते. पीठ बघा, इनो किंवा सोडा न वापरता किती छान फुगलेलं आहे. आता याच पिठापासून मी छान आप्पे बनवलेले होते. हे आप्पेसुद्धा एकदम टम्म फुगलेले होते. हे सगळं व्यवस्थित पॅकिंग केलं आणि नवरोबासोबत सकाळी ऑफिसला जाताना दिलं. नवरोबाने ते त्यांना दिलं आणि या ताईंचा फीडबॅकसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तुम्हालाही असे काही होममेड फूड ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. चला आता जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टावर फॉलो करा. धन्यवाद.